सुरुवात चुकून झाली. बेसिकली कंटेंट क्रिएशन ही क्रिएटिव्हिटी आहे, नाही इन्कम सोर्स म्हणून कोणी याच्याकडे बघूच शकत नाही. मग तो एकतर मिलियन्स मध्ये जाईल, तो नाहीतर खूप फ्लॉप जाईल, त्याचं काहीच आपल्या हातात नाहीये. वेगळे पण जर नसेल तर नाही होत. लोकांना खूप घाण सवय लागली, प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक काढतात. व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येतात, हाच माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. ऍज अन आर्टिस्ट मला मोठं व्हायचंय. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजच्या सोशल इन्फ्लुएन्सरच्या नव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल आपण सोशल मीडियाच्या जगात वावरतोय. या जगात कंटेंट तयार करून पैसा कमवणारे अनेक इन्फ्लुएन्सर्स आपल्याला भेटतात. पण यात शेट लोकांच्या आयुष्यावर आधारित कंटेंट बनवून फेमस होणारा आर्यक पाठक हा सोशल इन्फ्लुएन्सर आज आपल्यासोबत या गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे. आर्यक, तुझं फॉर द पीपल न्यूज मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. पहिलाच प्रश्न विचारतो, सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे, तुझे जे फॉलोअर्स असतील त्यांना पण. आर्यक शेट लोकांचं आयुष्य दाखवत असतो. फॉर्च्युनर, थार, बुलेट, वेगवेगळ्या गाड्या घेऊन फिरतो. या गाड्या कोणाच्या असतात रे? खरंच तुझ्या आहेत की काय? नाही, या गाड्या खरंच माझ्या नाही आहेत. आणि यातल्या किती तुझ्या आहेत? नाही, यातली एक पण गाडी माझी नाहीये, कारण मी ऍक्च्युअल मध्ये शेट आहेच नाही. मी एक ऍक्टर आहे, तर मी शेट लोकांची फक्त ऍक्टिंग करतो. तर माझ्याकडे घरी एवढी अजून संपत्ती नाहीये की मी फॉर्च्युनर, थार वगैरे घेऊन फिरेल. पण माझ्याकडे चांगले मित्र आहेत जे मला या सगळ्या व्हिडिओसाठी सपोर्ट करतात आणि जे वाटेल ते मला सगळे ते लोक पुरवतात. सो ते माझे खरे शेट मित्र आहेत. मी तर फक्त व्हिडिओज मध्ये ऍक्टिंग करतो. आता तू ऍक्टिंग करतोयस असं तू म्हणतोय सोशल मीडियावर, पण हे सोशल मीडियाशी नातं कसं जोडलं गेलं? कुठून सुरुवात झाली हे कंटेंट बनवण्याची? सुरुवात चुकून झाली. म्हणजे मी एक खूप मोठा सोशल मीडिया ऍडिक्ट आहे लहानपणीपासून. म्हणजे जेव्हापासून इंस्टाग्राम, फेसबुक आलं, मला मोबाईल मिळाला, तेव्हापासून मी बेकार ऍडिक्ट आहे. त्याच्यामुळे मला चष्मा पण लागला, म्हणून मी 24 तास फोनवरती असायचो कॉलेजमध्ये. आणि जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा मला असा प्रश्न पडला की आता करायचं काय आयुष्यात. तर म्हटलं आता आपण इतके दिवस, इतके वर्ष आपण लोकांचं कॉन्टेंट बघतोय, आता आपण स्वतःचा काहीतरी चालू करूयात आणि आपला कॉन्टेंट लोकांना दाखवूयात. अशा याच्याने मी 2021 मध्ये माझा पहिला व्हिडिओ टाकला. काही विचार न करता, मला काही प्लॅनिंग नव्हतं, काही नाही. आणि मग परत तेही एक मला ऍडिक्शन लागलं की अजून टाकू, हे करू, ते करू, ते करू, असं करता करता आता सलग 3 वर्ष झाले मी हे कन्सिस्टंटली करतोय. आणि आता कंटेंट क्रिएटर का काय ते आता लोक मला म्हणतात, असं आहे. मग आता लोक कंटेंट क्रिएटर म्हणतात, त्यामुळे एक जबाबदारी वाढते की आपल्याला रोज काहीतरी नवीन कंटेंट आणायचं. तर हा कंटेंट कुठून जनरेट होतो? म्हणजे कुठून सुचतं की याच्यावर आपण कंटेंट, एखादी रील बनवावी? कंटिन्यू माझं हे चालू असतं ऑब्झर्वेशन. मी कधीच असं नॉर्मल म्हणजे शांत बसलोय असं कधी होत नाही. जे काही चालू आहे आसपास प्रत्येक ठिकाणी माझं खूप बारीक लक्ष असतं. आणि हा गॉगल जे मी घालतो तर त्याच्या आधी पण म्हणजे मी हे माझे डोळे लपवतो की, पण तरी माझं लक्ष सगळीकडे असतं. कोण काय करतंय ते मला जरा बघायला इझी पडतं, म्हणून मी गॉगल घालतो. आणि ते एखादी गोष्ट आपल्याला जर फनी वाटली किंवा असं लगेच सुचतं की अरे हा, या गोष्टीला आपण जर एनॅक्ट केलं तर ते लोकांना पण रिलेटेबल होईल आणि ते मला जमेल पण. सो अशा वेळी माझा तो कॉन्टेंट चालू असतो. आणि जर सुचलं की लगेच तर टॉपिक लिहून घ्यायचा फोनमध्ये, म्हणजे मग आपल्याला ते नेक्स्ट डे शूट करता येईल. असाच कुठल्या तरी विचारात तो शेट लोक हा कॉन्टेंट तयार झाला असेल, त्याची काहीतरी बॅक स्टोरी असेल ना? बॅक स्टोरी म्हणजे असं, मी जिकडे राहतो बाणेरला, त्या सगळ्या एरियामध्ये खरेच खूप सारे शेट लोक आहेत. माझ्या आसपास खूप शेट लोक आहेत आणि त्यांना मी दररोज बघतो, त्यांना सगळेच दररोज बघतात. त्यांची लाईफस्टाईल मला खूप भारी वाटते. म्हणजे भरपूर पैसा, पॉवर आणि त्यांचा एक स्वॅगच वेगळा आहे. तर मला आधीपासून आणि थोडंफार माझे लुक्स तसे मला वाटतात की ते कॅरेक्टर मला सूट होतं. माझी दाढी वगैरे जे काही आहे ते. सो त्याच्यानी ते मी काही विचार न करता मी एकदा सहज एक पहिला व्हिडिओ टाकला होता. आणि त्या व्हिडिओला मला जो रिस्पॉन्स आलेला त्याच्यानेच मला कळलं की आपण असं अजून एक टाकावं. मी अजून एक टाकला आणि आता मागचं वर्ष झालं मी तेच करतोय. असं करता करता ते म्हणजे पार मी त्या टॉपिकला अगदी पिळून काढलं. जेवढं मला करता येईल तेवढं मी केलं आणि त्याच्याने मग ते तो टॉपिक बनला की शेट लोक जे व्हिडिओ आर्यक करतो, असं हे आहे. आता तू अनेक व्हिडिओ बनवतोस, तुझ्या प्रत्येक व्हिडिओजला मिलियन व्ह्यूज असतात, त्यामुळं बरेच लोक व्हिडिओ बघतात तुझे लाखोंमध्ये. त्यांच्याकडून काही रिस्पॉन्सेस येत असतील, काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह असतील. काही आठवणारे रिस्पॉन्स आहेत काय? एखादा पॉझिटिव्ह आणि एखादा निगेटिव्ह?
नाही, सगळ्यात पहिले म्हणजे व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येतात हाच माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. याच्या पलीकडे मला कुठला रिस्पॉन्स अजून म्हणजे मला असं अपेक्षित नसतो. पण काय आहे, लोकांना खूप घाण सवय लागली. प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक काढतात किंवा म्हणजे समजा 99 चांगल्या गोष्टी असतील तर ते ते एकच वाईट गोष्टीवरती ते फोकस करणार. त्याच्यामुळे लोकांचे रिस्पॉन्स वगैरे आम्ही काही बघत नाही. अ, म्हणजे चांगले रिस्पॉन्स असतील तर ठीक आहे, पण लोकांना फार वाईट सवय आहे, की एक तर कॉमेडी आजकाल कोण पचवून घेत नाही. काहीतरी कुठेतरी काहीतरी आलं, काहीतरी समजा नॉन-व्हेज फूडबद्दल काहीतरी बोललो किंवा सिगारेट, दारूबद्दल काहीतरी बोललो. आता नॉन-व्हेज खातात सगळे, दारू सगळे पितात, सिगारेट सगळे मारतात. पण तरी क्रिएटरने जर काही केलं, ते दाखवलं, तर लगेच तो क्रिएटर वाईट झाला. तो लगेच काहीतरी वाईट प्रमोट करतोय. मग लगेच ते आम्हाला बोलणार. त्याच्यामुळे ते फार लक्ष देऊन काही चालत नाही. कारण की आजकाल सगळ्यांना टायपिंग करायला ते साधन मिळालंय आणि बरोबर. लोकांकडे आयुष्यात काही कामधंदे नाहीयेत. त्याच्यामुळे ते काही झालं की ते उठसूट कोणाच्याही व्हिडिओवर ते काहीही कमेंट करतात. त्याच्यामुळे ते फार काही लक्ष द्यायची गरज नाहीये. आपण कारण की आपला मोटिव्ह चांगला असतो. व्हिडिओ करायचा आपला मोटिव्ह असतो. काय असं नाही की मी सांगत नाही की नाही तुम्ही सिगारेट प्या, सिगारेट प्या असं मी बोलत नाहीये. मी तो कंटेंट बनवतोय. जर ती व्यक्ती खरंच पीत असेल तर मी त्याला त्याच वेनी दाखवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला ते आवडलं ठीक आहे, नाही आवडलं ठीक आहे. असं आहे. जसं आता तू सांगतोयस, की अनेक लोकं असतात जे डिमोटिव्हेट करायला येतात. पण अशा डिमोटिव्हेट करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही असं म्हटलं तरी एक ती जबाबदारी असते कुठलाही कंटेंट बनवताना. तो बनवताना अनेक अडचणी येतात. काही वेळेस त्या टेक्निकल अडचणी असू शकतील. अशा कुठल्या अडचणी आहेत आणि एखादी बारीक लाईन आपल्याला पाळायला लागते, की ती मर्यादा आपल्याला ओलांडायची नसते कुठलाही व्हिडिओ बनवताना. तर याचा सगळ्याचा कसा विचार करतोस? असा कुठला प्रॉब्लेम म्हणजे हेच की कधी-कधी 5-5, 6-6 दिवस कंटेंट सुचत नाही. हं. तोच एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. पण सुचलं की लगेच ते नेक्स्ट डे तो व्हिडिओ झालेला असतो. त्याच्यामुळे अशी आणि मला वाटत नाही की सोशल मीडियावर तरी अजून कुठली अशी मर्यादा आहे. पण काय आपल्याला खूप शिवीगाळ नाही करायचा आहे. आपल्याला काही लोकांना वल्गर दाखवायचं नाहीये. एक मास ऑडियन्सला आवडेल असं आपल्याला दाखवायचं. स्वतःला पहिलं आवडलं पाहिजे. हं. ते मेन आहे. जर मला आवडलं तरच ते लोकांना आवडेल. मीच जर खुश नसेल तर मी लोकांना खुश करायचं कशी काय अपेक्षा करू शकतो? तेवढंच. बाकी मला वाटत नाही की मर्यादा वगैरे असं काय आहे. आणि तेवढं तेवढं ते क्रिएटर पण हुशार आहे आणि ऑडियन्स पण हुशार आहे. की आपल्याला कोणाला सपोर्ट करायचा आहे, कोणाला नाही करायचं आहे, हे आजकाल सगळ्यांना माहीत झालंय. त्याच्यामुळे एखादा असेल जो मर्यादा खूपच ओलांडतोय, तर मग लोकं त्याला नाही सपोर्ट करत. जसं तू आत्ता असं म्हणालास, की तू जो कंटेंट बनवशील तो पहिला स्वतःला आवडला पाहिजे. हं. स्वतः म्हणजे तू स्वतः सोडून तुझा पहिला व्ह्यूवर कोण असतो? म्हणजे एखादा व्हिडिओ बनवलाय तर तू पहिला येऊन कोणाला दाखवतोस, की कसा झालाय बाबा सांग? हॉनेस्ट रिप्लाय दे. नाही मी किंवा कोणालाच दाखवत पहिला नाही. व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता तेव्हा तो पहिल्यांदा कोणाला दाखवला? नाही, नाही. मला माहिती आहे, की म्हणजे मला ती अँक्साइटी किंवा मला तो नर्व्हसनेस असतोच, की मी जर कोणाला दाखवला, की बघ मी कसं केलं आणि त्याला समजा नाही आवडलं तर? त्याच्यामुळे मी बरोबर. असं लगेच त्याने मी डिमोटिव्हेट होईल. त्याच्यामुळे मी असं कोणाला काही काही दाखवत नाही. मी ते डायरेक्ट टाकतो Instaवर. कारण की आपल्याला म्हणजे मला कोणाचं ओपिनियन नकोच आहे, की हे कसं झालंय वगैरे हे ते. आपल्याला आतूनच कळतं, की हे चांगलं झालंय का वाईट झालंय. त्याच्यामुळे असं कोणाला मी दाखवायला जात नाही आणि विचारायला जात नाही. सोशल मीडियावर कंटेंट बनवण्याचं आजकाल फॅड झालंय असं म्हणू शकतो आपण. हं. जो उठतोय तो एक रील बनवतोय. आर्यक पाठक कशासाठी सोशल मीडियावर रील बनवतो? करिअर म्हणून बघतो का इन्कम सोर्स म्हणून बघतो? Instagram दोन्ही किंवा सेमच आहे की करियर म्हणजेच इन्कम नाही, पण सोर्स. त्यातनं म्हणजे तुला एखादा फेम मिळावं किंवा हा एक करिअरचा भाग झाला. तुझा कुठेतरी रेकग्नायझेशन व्हावं. भविष्यात तुला ॲक्टिंग करायची असेल तर तुला कुठलातरी प्लॅटफॉर्म म्हणून फक्त सोशल मीडिया बघतोस का फक्त इन्कम सोर्स म्हणून बघतोस? नाही, इन्कम सोर्स म्हणून कोणी याच्याकडे बघूच शकत नाही. इन्कम सोर्ससाठी हे माध्यम काय बरोबर नाहीच आहे. त्याच्यामुळे इन्कम सोर्स म्हणून बघणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. इन्कम सोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक पार्ट टाईम जॉब करा दुसरीकडे. म्हणजे यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न होता, की जे आजकाल नवीन कंटेंट क्रिएटर्स येत आहेत, रील्स बनवतात किंवा YouTubeवर जे काय असेल, त्यांनी हे करताना कंटेंट क्रिएशन करताना सेकंड सोर्स ऑफ इन्कम त्यांच्याकडे असायला हवा का? किती मॅन्डेटरी आहे? नाही असं काहीच नाही. आता एखाद्याकडे जर घरचाच पैसा असेल, हं, त्याला काही गरज नाही. बेसिकली कंटेंट क्रिएशन ही क्रिएटिव्हिटी आहे. बरोबर. इथे कुठेच पैशांचा काही संबंध याच्यामध्ये नाहीये. आजकाल एक iPhone सगळ्यांकडे असतो. एक iPhone लागतं आणि तुमच्यामध्ये टॅलेंट लागतं बस. ह्या 2 गोष्टी सोडलं तर कंटेंट क्रिएटर बनायला काही लागत नाही.
त्याच्यामुळे पैसे किती आणि तुम्ही जेवढे टॅलेंटेड असाल तेवढा पैसा तुमच्याकडे येणारच. ते कोणी कोणी तुमचा जो पैसा येणार आहे तो कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे असं काही हे नाही. एखादा खूप कमी वेळात मोठा होतो, एखादा 5-6 वर्ष 10 वर्ष प्रयत्न करून पण हळूहळू होणार किंवा नाही होणार. त्याच्यामुळे ते किती टॅलेंट आहे ह्याच्यावरच सगळं डिपेंडेंट आहे. त्याच्यामुळे असं काही इन्कम सोर्स तर काय कोणाचा, आणि मी म्हणजे आपलं वैयक्तिक आहे ना ते, की कोणाला किती इन्कमची गरज आहे. बरोबर. ज्याला गरज तेवढी नाहीये त्यांनी आरामात राहा, ज्याला गरज आहे त्यांनी अजून डबल ट्रिपल काम करा, असं हे आहे. त्याच्यामुळे असं काय फिक्स काय फॉर्म्युला नाही कसला असं. सोशल मीडिया वर जे कंटेंट क्रिएटर्स त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर आपण नॉर्मली त्यांना 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. एक जे असतात त्यांना ट्रेंड सेटर म्हणू शकतो आपण, जे ट्रेंड सेट करतात. मग येतात ट्रेंड तो फॉलो करून वेगवेगळ्या कंटेंट बनवतात. म्हणजे एखादा ट्रेंड आला त्याच्यावर त्याच्याशी रिलेटेड काहीतरी व्हिडिओ बनवायचे, तो ट्रेंड फॉलो करायचा. आणि तिसरा असतो तो ट्रेंड ब्रेकर, म्हणजे जो ट्रेंड सुरू आहे त्याला ब्रेक करायचा आणि नवीन काहीतरी हे करायचं. तर या सगळ्यात माझ्या माहिती म्हणजे मला जेवढं कळतं त्यातून सगळ्यात अवघड गोष्ट असेल ट्रेंड ब्रेकर. तर ट्रेंड ब्रेक करण्यासाठी काय विचार करू शकतो एखादा कंटेंट क्रिएशन, किंवा तू काय विचार करतोस? एखादा ट्रेंड सुरू आहे तो आपल्याला ब्रेक करायचा आहे, तर त्यासाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागते? पण हे ट्रेंड्स वगैरे जे बनतात ना, हे बाय चान्स बनतात. म्हणजे हे कोणी ठरवून ट्रेंड बनवत नाही. पण एखादा समज कॉन्टेंट आहे, एखादं गाणं हिट आहे, त्या गाण्याला वेगळ्या वेनी दाखवायचं आणि तो ट्रेंड ब्रेक करायचा. त्याला सिरियस गाणं असेल तर त्याला कॉमेडीच्या वेला घेऊन जायला, याला पण आपण एक ट्रेंड ब्रेकर म्हणू शकतो. तर हे करताना काय, बरेचशा व्हिडिओ मध्ये तुझ्या पाहिलंय असं सिरियस टॉपिक असतो तो तू त्याला कॉमेडी वेला घेऊन जातो. त्यासाठी काय विशेष मेहनत घ्यायला? काय मी काही तर अशी मेहनत वगैरे घेत नाही. मी म्हणजे नॉर्मलीच जसा मी आहे तसेच व्हिडिओ मी ते बनवतो. म्हणजे असं मुद्दामून चला आज मला उठून ट्रेंड ब्रेक करायची म्हणून मी आज काहीतरी वेगळं केलं असं काय माझा विचार नसतो. आणि हे ट्रेंड सेट होणं किंवा ब्रेक होणं किंवा फॉलो करणं हे आपल्या हातात नाहीच आहे. आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्याला फक्त दररोज उठून व्हिडिओ करणं आणि त्याचं बस करून सोडून द्यायचं. मग तो एकतर मिलियन्स मध्ये जाईल, तो नाहीतर खूप फ्लॉप जाईल, त्याचं काहीच आपल्या हातात नाहीये. त्याच्यामुळे त्याला ट्रेंड सेटिंग हे ऑडियन्स करतं. बरोबर. तर मेहनत ही ऑडियन्सनी घ्यायची, आपण काहीच करू शकत नाही, ठरवून काही होत नाही. त्याच्यामुळे मी अशी काही आपली मेहनत काय आहे की बाबा समजा एडिटिंग चांगलं झालं पाहिजे किंवा ऍक्टिंग चांगली झाली पाहिजे, प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, ही आपली मेहनत. पण ट्रेंड बिंडचा विचार नाही करायचा. आणि मी तर मला आठवत पण नाही मी आतापर्यंत किती 500 व्हिडिओ वगैरे केले असतील मी, पण मी कधी ट्रेंडचं गाणं वापरलंय किंवा काहीच नाही. मला आठवत पण नाही मी कधी केलेलं आहे. माझं काहीतरी वेगळंच मी झोन पकडलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मग ते मी कुठे ट्रेंड मध्ये आहे नाही, ब्रेक करतोय बनवतोय काय, मला काही फरक पडत नाही असं. हे आता तू बोलताना एक गोष्ट बोललास की तू तुझ्या वेने व्हिडिओ बनवत असतोस, म्हणजे तुला घेणं देणं नसतं बाकीचे कंटेंट क्रिएटर्स काय बनतात. नाही क्रिएटर्स नाही, म्हणजे मला असतं घेणं बाकीचे काय करतात, बाकीचा ट्रेंड काय सुरू आहे मार्केटला त्याशी घेणं देणं. ट्रेंड्स तर मला काही नाही. तर त्याच्यामुळेच हे तुझं जे वेगळेपण आहे त्यामुळेच अनेक जण रेकग्नाइज करत असतात, अनेक जण कौतुकाची थाप देत असतात. अशी एक कौतुकाची थाप तुम्हाला तुझ्या टीमला मध्यंतरी मिळाली. राज ठाकरेंसोबत भेट झाली, राज ठाकरेंनी कौतुक केलं. तो नक्की किस्सा काय होता, कशी भेट झाली आणि काय म्हणाले ते राज? तो किस्सा म्हणजे तो खरंच एक खूप भारी किस्साच घडला की मला फक्त अथर्व सुदामेचा मला आदल्या रात्री फोन आलेला की आपल्याला उद्या सकाळी 8 वाजता राज साहेबांच्या घरी जायचंय बस. आणि ते ऐकून मी पण जरासं ऑफकोर्स एक्साइट झालेलो, नर्वस झालेलो. आणि तिकडे आम्ही फुल तयारीने गेलो. आमची टीम, कॅमेरा वगैरे सगळं प्रॉपर सगळं घेऊन गेलेलो. आणि जे आमचा जो दोघांचा जो व्यवसाय आहे कपड्यांचा, तर आम्ही ते काही कपडे पण त्यांना एक छोटंसं बक्षीस म्हणून, गिफ्ट म्हणून द्यायला गेलेलो. आणि मग आम्हाला पहिलं वाटलं की आम्हाला एक 15च मिनिटं साहेबांसोबत वेळ घालवायला मिळेल, पण आमच्या गप्पावर इतक्या छान रमल्या की 2 तास तिकडे प्रॉपर आम्ही म्हणजे त्यांनी तेव्हा सगळ्या जे त्यांच्या पुढे मीटिंग्स वगैरे होत्या त्या त्यांनी थोड्याशा लांबवल्या. आणि आमचं पूर्ण सगळ्या गप्पा आमच्या पिक्चर, नाटक आणि पुणे कसं आहे, मुंबई कसं आहे, फिल्म इंडस्ट्री याच्याबद्दलच आमच्या सगळ्या. आणि म्हणजे ते आम्हाला सांगत होते की हे पुस्तक वाचा, हा सिनेमा बघा, इंग्लिश बघत जा, इंग्लिश वाचत जा.
आणि कुठला सिनेमा किती भारी, कुठला सिनेमा किती बोर, हे सगळं जे त्यांचे व्ह्यूज वगैरे होते ते सगळे त्यांनी ह्याच्यामध्ये इतका छान टाइम गेला की आम्हाला कळलंच नाही कुठे 2 तास गेले. आणि ऑफकोर्स ती गोष्ट म्हणजे असे 2 तास आम्हाला परत आयुष्यात कधी मिळतील हे कोणाला माहित नाही. मग तो जो फोटो आहे तो मी माझ्या घरात हॉलमध्ये फ्रेम करून ठेवून दिलाय, लावून दिलाय वरती भिंतीवरती, की बेस्ट मोमेंट आतापर्यंतची. लाईफ टाईम मेमरी म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्याच्यासाठी मी अथर्वला म्हणजे लाईफ टाइम मी त्याला थँक्यू आहेच नेहमी फॉर दॅट थिंग. हे जे असे लाईफ टाईम मेमरी जी आता तयार झाली त्यात मोलाचा वाटा होता तुझ्या वेगळ्या कॉन्टेंटचा, म्हणजे इतरांपेक्षा जो तू वेगळ्या मार्गाने वेगळा कॉन्टेंट तयार करतोस. तुझ्या कॉन्टेंटमध्ये तुझा एक वेगळा हातभार, म्हणजे एक वेगळी लकब असते म्हणू शकतो आपण त्याला. हे वेगळे पण टिकवणं सोशल मीडियावर हे किती महत्वाचं आहे, आणि भविष्यात जे इन्फ्लुएन्सर्स येणार आहेत किंवा येत आहेत आजकाल त्यांच्यासाठी काय, त्यांना काय सांगशील की हे वेगळे पण त्यांनी कसं जपावं? हे वेगळेपण जे आहे ना हे खूप वर्षांनी स्वतःहून जनरेट होतं. आपल्याला आतून पण नसतं माहिती की आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे. म्हणजे मला पण असं कधी माहित नव्हतं की हे वेगळं आहे का नाहीये. ऑफकोर्स मी खूप शोधलं की मला काय वेगळं करता येईल. त्याच्यामुळे तुम्हाला सगळंच करावं लागतं, सगळं. कोणाचं कॉपी करा, कोणाचं चोरा, कोणाचं हे करा, ते करा, तुम्हाला सगळं करावं लागतं. आणि सगळं करून तुम्हाला 50 वेळा तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा तुमच्या इतक्या सगळ्या व्हिडिओज पैकी तुमचा एक व्हिडिओ असा जाईल जो तुम्हाला ते वेगळेपण स्वतःहून जनरेट करून देईल. त्याच्यामुळे असं तुम्हाला म्हणजे तुम्ही 200 व्हिडिओज वगैरे केले ना की मग एक तो व्हिडिओ कधीतरी एक सुटेल. दॅट इज युअर स्टाईल. मग तुम्ही ती पुढे परत कशी अजून भारी करतात, जनरेट करतात, ते तुमची स्किल आहे. पण असं पण हे पण आहे की वेगळेपण जर नसेल तर नाही होत. वेगळेपण पाहिजे, प्रत्येक व्हिडिओ हटके पाहिजे. कारण की आता इतके क्रिएटर आहेत इन्स्टावरती, इतके क्रिएटर आहे, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी त्या गर्दीत जर आपल्याला ग्रो व्हायचं असेल तर तो वेगळेपणा खूप महत्वाचा आहे, खूप. वर्षाची सुरुवात आहे, 2024 हे वर्ष नुकतंच सुरू झाले, संक्रांत झाली. आर्यकनी असं कोणतं उद्दिष्ट ठेवलं या वर्षात आपल्याला अचीव्ह करायचं आहे, काही वेगळं करणार आहे आर्यक त्याच्यासाठी पर्सनल लाईफमध्ये, त्याच्या फॉलोअर्ससाठी काय वेगळा कॉन्टेंट देणार आहे, असं काही ठरवलंय का? ठरवल्यात बऱ्याच गोष्टी ऑफकोर्स, पण ते मी कॅमेरासमोर नाही बोलणार ते. कारण ते काय आहे, म्हणजे माणूस ठरवायला खूप काही ठरवतो, पण प्रत्येक वेळेस आपल्याला माहित नसतं की कसं काय होणार आहे. ऑफकोर्स माझ्या अपेक्षा तर हीच आहे की सगळं व्हावं नीट, पण ते मी कुठे डिस्क्लोज नाही करू शकत. पण आर्यक शेठ लोकांची एखादी गाडी घेणार का नाही नवीन वर्ष? नाही, मला असं इतक्या लवकर मला कुठलं गाडी विडी घ्यायचं मला काही असं हे नाहीये, ना गरज आहे ना माझी इच्छा आहे. आणि गाडी घेणं किंवा हे असं काय मला हा माझा एमच नसणार आहे कधी. गाडी घेणं, घर घेणं हे सगळं खूप म्हणजे ते होत राहतं. म्हणजे या क्षेत्रात आपण गाडी घेण्यासाठी आलो, मुख्य म्हणजे आपण नाहीच आहे, कारण गाडी हे कोणालाही घेता येते. पण कॉन्टेंट क्रिएटरचं काम खूप वेगळं आहे. म्हणजे ऍज अन आर्टिस्ट मला मोठं व्हायचंय. तुम्ही मग गाडी तुम्ही उद्या लॅम्बोर्गिनी जरी आणली तरी लोक 10 दिवसांनी विसरणार आहे की ह्याच्याकडे लॅम्बोर्गिनी आहे. त्याच्यामुळे ते गाडी बिडी हे सगळं होत राहतं, छोट्या गोष्टीत, त्याचं काय इतकं हे नाहीये. तर आर्यक सुरुवातीपासून शेठ लोकांचा कॉन्टेंट पासून आपण सुरू केले, आणि शेवटी जाता जाता तू नवीन इन्फ्लुएन्सर्सला पण काही सल्ले दिलेत, आणि भविष्यातलं जे काय असेल आपण बऱ्याच गप्पा मारल्या. अजून मीच एक छोटा इन्फ्लुएन्सर, मी इन्फ्लुएन्सर नाहीच आहे, मी फक्त व्हिडिओ क्रिएटर आहे. आणि पहिले मी कोणाला सल्ले देण्या एवढा मी मोठा नाहीच आहे, मलाच ऍक्च्युली खूप अजून शिकायचं आहे. त्याच्यामुळे मी काय कोणाला सल्ले बिल्ले काही देत नाही. तर तरी तू या सोशल इन्फ्लुएन्सरच्या सेगमेंटसाठी आम्हाला वेळ दिलास, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आणि असेच नवनवीन सोशल इन्फ्लुएन्सर सोबत आपण पुढच्या भागातही भेटणार आहोत. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.